स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरण, महापालिका व पाणीपुरवठा विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक व मानसिक संकट उभे राहिले आहे। या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे। स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरण, महापालिका व पाणीपुरवठा विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक व मानसिक संकट उभे ठाकले आहे। या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या वतीने दिनांक 23 एप्रिल रोजी धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संबंधित विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना दरमहा 3 ते 4 महिन्यांपर्यंत वेतन उशिराने मिळत असून त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे। महागाई, मुलांचे शिक्षण, लग्न व घरगुती जबाबदाऱ्या यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे। काही कुटुंबांमध्ये तर रोजगाराचा प्रश्नही गंभीर बनला असून अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। शासनाने याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। आजचा आमचा मुख्य विषय आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निवेदन देतोय। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जी आहेत त्या ठिकाणी नियमित वेतन होत नाही। कधी 10 तारीख, कधी 15 तारीख। आता धुळे महानगरपालिकेचं मार्च महिन्याचा पगार बाकी। तर अशा सर्व समस्या घेऊन आम्ही निवेदन या ठिकाणी द्यायला आलेलो आहे। जिल्हा परिषद असो, महानगरपालिका, नगरपालिका या सर्व ठिकाणी अशीच परिस्थिती आहे। तर या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निवेदन देतो आहे की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो निधी आहे तो वेळेवर पाठवला म्हणजे पगार होतील। कारण नेमकं कारण सांगता येईल, शासनाकडून ग्रँट आलेली नाही। तर या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतो आहे, ते आमचं निवेदन मुख्यमंत्री साहेबांकडे पाठवतील।